जर आपण आता मराठीचं राजकारण केलं नाही तर आपलं काय नुकसान होईल की जे आता मराठी भाषिकांना कळत नाहीये? हा, 2-3 प्रकारचं नुकसान मराठी भाषिकांना कळत नाही. एक म्हणजे आता मी इथं पुण्यामध्ये 2 दिवस प्रवास केला. इथं मला असं दिसतं या शहरात सुद्धा मला उबर रिक्षावाला उत्तर भारतीय मला भेटतो. मुंबईत तर मला भेटतोच, पण इथेही भेटतो. इथल्या हॉटेलांमध्ये 3-4 ठिकाणी वेटर आहेत ते उत्तर भारतीय आहेत. ते उत्तर भारतीय हा प्रॉब्लेम नाहीये. त्यातल्या प्रत्येकाशी तुम्ही बोललात तर त्यांना मराठी येत नाही आणि त्याच्यावर त्याचं उत्तर जे मला वाटतं अख्ख्या उत्तर भारतीय माणसाने एकदाच पाठ केलेलं आहे की समज सकते है लेकिन बात नहीं कर सकते. तर म्हणजे तुम्ही 2 वर्ष राहिला तरी समज सकते नाहीये, 20 वर्ष राहिला तरी समज सकते है लेकिन बात नहीं कर सकते. हे तुम्ही किती वर्ष चालणार? तर मी अनेकदा मुंबईत रिक्षा टॅक्सीवाल्यांना फळवाल्यांना विचारत आलोय की इतकी वर्ष जर तुमच्या राज्यामध्ये मराठी माणूस आला, आपल्या भाषेत बोलत राहिला आणि तुम्ही त्याला विचारलं की इतकी वर्ष तू या राज्यात राहतो, तुला हिंदी का येत नाही? त्यावर तो माणूस जर म्हणला की समज सकते है लेकिन बात नहीं कर सकते, तर तुम्ही त्याला जगू द्याल का? हे जे आहे ना, हे किती गंभीर आहे हे मराठी माणसांना कळत नाहीये.